ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्री गुरुवे नमः। आदरणीय व्यासपीठ, सर्वप्रथम मी गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल असा महासंदेश जगाला देणारे महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि उपस्थित परंडा माझ्या नगरीचे वजीर आलम माननीय जाकीरभाई सौदागर आणि कालभैरव सोनारीच्या देवतेचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला उपस्थित माननीय सभापती नवनाथभाई जगताप, गोविंद सर आणि उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर, फोटोग्राफर, पत्रकार आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण एकत्र बाबासाहेब आंबेडकरांच्या 126व्या जयंतीनिमित्त एकत्र आलेलो आहोत। हा एक प्रकारचा संस्कार सोहळाच आहे, कारण हे सगळे जे महापुरुष आहेत ते एक प्रकारचे ह्या समाजातील संत आणि देवच म्हणायला हरकत नाही। कारण आपण माहिती आहे की संतांची किंवा देवाची व्याख्या करताना सांगितले की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार। हे स्वतःचे देह परोपकारासाठी एवढं त्यांनी स्वतःचं आत्मसमर्पण देऊन, त्याग देऊन, परोपकाराने जे काही घटना किंवा वेगळ्या प्रकारचे काही संविधान दिलेले आहेत की त्याच्यावर आज आपण सुखाने जगत आहोत असं म्हणायला हरकत नाही। कारण आत्मसमर्पण, समजा आपण पाहतो की एखाद्या आंब्याच्या झाडाचे आंबे आपण खात असताना आपल्याला विचार येत नाही की ते झाड निर्माण होताना कुठल्या तरी एखाद्या बीजाला संपूर्णपणे स्वतःचं अस्तित्व नष्ट करायला लागलेलं असतं। कारण एक बीज पूर्णपणे अस्तित्व नष्ट करून त्यातून अंकुर फुटतो आणि एक झाड निर्माण होतं आणि समाजाला त्या प्रकारचे फळं चाखण्याची संधी मिळते। तशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर एक महान संत होते आणि त्यांनी तथागतांनी किंवा इतर संतांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, समाजाला उपदेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे की संपूर्ण शरीर म्हणजे आपलं काय आहे तर परोपकारम इदम शरीरम, ईशचिंतनार्थम इदम मनः, विवेकार्थम इदम बुद्धी, ज्ञानार्थम इदम जीवनम। म्हणजे आपलं शरीर हे परोपकारासाठीच आहे, बुद्धी किंवा मन हे ध्यान धारणेसाठीच आहे आणि आपल्या जीवनाचा अंतिम उद्देश जे आहे ते फक्त केवळ ज्ञान प्राप्तीचा असे आहे। आणि संतांनी किंवा तथागतांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे की जन्मना जायते क्षुद्रम संस्कारात द्विजुच्यते, म्हणजे जन्मल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा क्षुद्रच असतो। कोणाच्याही पोटी जन्म घेतला म्हणजे ते त्याला धर्म किंवा जात अशी येत नाही, तर ती क्षुद्रच असतो। पण त्याच्यानंतर त्याच्यावर जे संस्कार होतात, घरातून संस्कार होतात, सामाजिक संस्कार होतात, त्यातून त्याच्यामध्ये जे काही द्विज उत्पन्न होतं म्हणजे दुसरा जन्म होतो, त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र अशा पद्धती निर्माण झालेला असतो। त्याच्यामुळे बाबासाहेबांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मानव ही एकच जात आहे आणि त्यानुसार आपण कधीही आपला आत्मसन्मान किंवा आत्मविश्वास जळू न देता आपण कार्य केलं पाहिजे। कारण आपल्याला माहिती आहे की ह्या जगामध्ये किंवा देशामध्ये एक ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये वर्ल्ड युनिव्हर्स ऑफ मेकर्स या संस्थेने एक गेल्या 10,000 वर्षामध्ये 100 विद्वानांची यादी काढली। त्या 100 विद्वानांच्या यादीमध्ये 1 नंबरला आपले तथागत गौतम बुद्ध आहे, तर 4 नंबरला बाबासाहेब आंबेडकर। विचार करा, त्या संपूर्ण जगामध्ये आपले 2 विद्वान पहिल्या 5 मध्ये आहेत आणि त्यांच्या हे जी यादी काढली ती केवळ विद्वत्तेवर नाही काढली, तर त्यांचे विचार जे आहेत ते प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक कुटुंबाला हे उच्च स्तरावर येणार आहे आणि पर्यायाने देशाला देखील एक महासत्ता बनवणार आहे। म्हणून त्या जर विचारांचं आपण अंगीकरण केलं तर खऱ्या अर्थाने मानव आणि विश्वशांती आणि मानव कल्याण जे काही आपल्याला साध्य करायचं असतं, प्रत्येक धर्माचं एम असतं की विश्वशांती आणि मानव कल्याण ते नक्कीच साध्य होईल। म्हणून यांना तो दर्जा आपल्याला देण्याचा प्रयत्न करायचा आहे। म्हणजे जग ह्यांचे विचार घेऊन जर ते शांतता प्रस्थापित करत असेल, महासत्ता बनत असतील, तर हे आपले मानव आहेत, हे आपले महामानव आहेत। त्यामुळे आपल्याला अभिमान आणि गर्व त्यांचा वाटला पाहिजे आणि त्यांच्या सांगण्याचे किंवा त्यांच्या विचारांचं आपण अनुसरण केलं पाहिजे असं मला वाटतं। एकदा तथागतांचे शिष्य जमले होते, त्यांच्यामध्ये वाद रंगला होता की कुठला, की सुखी जीवनाचा पाया कुठला। तर सुखी जीवनाचा पाया कुठला, तर कोणी म्हणे पैसा, कोण म्हणे धनदौलत, कोण म्हणे सत्ता। मग यांचे भांडणं गेले तथागतांकडे, मग ते म्हणे ठीक आहे मी सांगतो तुम्हाला, सुखी जीवनाचा पाया जर असेल तर आरोग्य। कारण आरोग्य सांगण्याचा त्यांनी का प्रयत्न केला तर धर्म अर्थ काम मोक्षानाम आरोग्य मूलतम, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो ती केवळ 4 गोष्टीसाठी। एक तर धर्मपालन म्हणजे कर्तव्य कर्म इति धर्म, जर धर्म आपल्याला कर्तव्य व्यवस्थित पालन करायचं असेल तर आपलं आरोग्य व्यवस्थित लागतं। अर्थ म्हणजे पैसा कमवणे, पैसा जर कमवायचा असेल आपल्याला तर आपलं शरीर यष्टी चांगले असेल तर आपण कष्ट करू शकतो आणि पैसा मिळू शकतो। काम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सुखभोग, जर आपल्याला उपभोग भोगायचे असतील
तर आपल्याला आरोग्य व्यवस्थित लागतं आणि ज्ञान प्राप्ती करायची असेल तरी आरोग्य लागतं. म्हणून तथागत म्हणतात की सर्व गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण करावे, कारण शरीराचा नाश झाला असता इतर सगळ्या गोष्टींचा नाश होतो. अशाच पद्धतीने त्याने सांगितलेलं आहे की पैशापेक्षाही काही गोष्टी श्रेष्ठ आहेत 5. ते म्हणजे आरोग्य, विद्वत्ता, सज्जन मैत्री, महाकुले जन्मा, स्वाधीनताचे कुसम यशरण विनाश असं सांगितलंय. म्हणून तथागत म्हणतात की आत्मदीप भव म्हणजे स्वयंप्रकाशी व्हा. दिवा हा उत्तम एक परोपकाराचं साधन आहे, कारण तो स्वतः जळत राहतो, स्वतःला त्रास करतो पण लोकांना प्रकाश देतो. म्हणजे दिवा हा पाहिला तर तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे दुःखाकडून, अज्ञानाकडून आणि आपल्या दारिद्र्याकडून आपल्याला सुखाकडे, आरोग्याकडे नेणारा ही दिव्याचे प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येकाने संस्कार घेऊन अशा संस्कारक्षम जीवनातून स्वतः संस्कारक्षम बनलं पाहिजे आणि आपला उपयोग दिव्याप्रमाणे संपूर्ण समाजाला पाहिजे, दिला झाला पाहिजे असं आपल्याला तथागत आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. कारण त्यांचं एक बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आठवतं की शिका, संघटित आणि संघर्ष करा. यापुढे मी म्हणेन की आता सध्याचा काळ असा आहे की सुरुवातीला काम करा, स्वावलंबी बना, स्वतः पैसे कमवा आणि त्या पैशामधूनच मग आपल्या कुटुंबाचं आणि आपलं स्वतःचं काही पुस्तकं विकत घेऊन त्यातून शिका. आणि त्या पुस्तकातून जे शिकण्याची मजा आहे ते खूप वेगळी आहे, कारण आमच्याकडे प्रत्येक जण काम करतं आणि स्वतः त्यातून पैसे कमवताना शिक्षण घेताना दिसतात मुलं. शिका शिका का सांगितलं? एवढं शिकण्याचा उद्देश त्यांनी का सांगितलंय तर भारतरत्न ही जी पदवी त्यांना मिळाली आहे ती कुठल्या वशिल्यामुळे नाही किंवा त्यांनी कोणाला पैसा दिला होता म्हणून नाही आहे, तर केवळ त्यांचं जे शिक्षण होतं त्यामुळे ज्ञानाचा उपयोग त्यांनी जो जगाला दिला त्याच्यामुळं त्यांना भारतरत्न ही पदवी मिळाली होती. त्याच्यामुळं शिक्षणाचं महत्व सांगताना तथागत सांगतात एकच वाक्य की न चोर हार्यम न राजहार्यम न भातृभाज्यम न भारकारी कृत एव वर्धते व नित्यम विद्याधनम सर्वधन प्रदान. विद्याधन हे सर्वश्रेष्ठ धन आहे. न राजा त्याला सोडून देऊ शकत नाही, ना भाऊ आपलं त्याला बांधकी करू शकत नाही, ना चोर त्याला घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही जेवढं ज्ञान द्याल लोकांना तेवढं ज्ञान ते वाढत जाणार आहे. म्हणून विद्येची कास धरा. पण हे प्रत्येकाला वाटतं आपण असं करू तसं करू, पण ते शक्य होत नाही का तर आपल्या अंगामध्ये आळस तेवढा झपडलेला आहे. कारण आळसाबद्दल सांगतात की आलस्य कुतो विद्या अविद्यस्य कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य सुखम. म्हणजे आळसामुळे सुख सुद्धा आणि आपली प्रगती सुद्धा थांबते. त्याच्यामुळे आळस झटकून या प्रसंगी आपण यांच्या विचाराचा अवलंब करून आज आपल्याला आरोग्य व्यवस्थित थांबण्यासाठी त्यांनी सांगितलंय. एक वाक्य आठवतं मला आरोग्यासाठी की एकता सर्व पापाने मद्यपानम एकता. म्हणजे सगळे पाप एका बाजूला आहेत आणि मद्यपान एका बाजूला आहे. म्हणजे व्यसन करू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण व्यसनामुळे जे काही शरीराला आपल्या वाळवी लागलेली असते, सुरून लागलेला असतो, त्याच्यामुळं आपल्याला होत्याचं नव्हतं. कधी आपल्याला अकाल मृत्यू येईल सांगता येत नाही. त्याच्यामुळं एकदा तथागतांच्या शिष्यांमध्ये वाद रंगला होता की व्यसन सगळ्यात वाईट कुठलं. एक जण म्हणजे गांजा, एक जण म्हणतो दारू, एक जण म्हणे तंबाखू. असं सगळं वाद रंगल्यानंतर परत त्यांना सोडवणार तो गुरुवारी. तर त्यावेळेस गुरुवारीने सांगितलं की सगळ्यात व्यसन जर वाईट कुठला असेल तर एक उदाहरण तुम्हाला देतो. एक भोपळा घ्या, तो भोपळा पाण्यावर सोडा, तो काय होईल तरंगेल. जर समजा त्या भोपळ्याला एखादं छिद्र पाडलं तर काय होईल हळूहळू त्या भोपळ्यामध्ये पाणी शिरेल आणि पाणी शिरल्यानंतर हळूहळू तो भोपळा बुडायला लागेल. त्याला 2 छिद्र पाडले, 3 छिद्र पाडले तर काय होईल की तेवढा भोपळा पटकन पाण्यामध्ये बुडेल. तशा पद्धतीने कुठलंही व्यसन म्हणजे आपल्या जीवनाला पडलेले छिद्र आहे ते आज ना उद्या आपल्याला आपलं आरोग्य बिघडून अकाल मृत्यू येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून सध्याच्या काळामध्ये टेन्शनमुळं किंवा बेरोजगारी किंवा जे काही आहेत त्याच्यामुळे व्यसनाधीनता खूप वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे अचानक मृत्यू जे काही कमी वयामध्ये जे मृत्यू होतात ते त्याच्यामुळे झालेला आहे. तर शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. तर संघटनेचं महत्व काय आहे? संघटन इज नॉलेज इज पॉवर. आणि संघटनेमुळे काय होतं की गवताचं एखादं पात्र जर आपण पाहिलं तोडलं तर काय तुटतं, पण त्याचा जर गवतांपासून बनलेला एक सोन निर्माण केला तर एक मधमत हस्तीला ते बांधून ठेवतं. त्याच्यामुळे संघटनेची ताकद आहे ती एका सामान्यामध्ये नाही आहे. आणि संघर्ष करा. बाबासाहेबांनी सांगितलं संघर्ष हा केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी नाही आहे. संस्कृती सांगते की जो वैयक्तिक व्यक्तीसाठी जगतो ती स्वार्थ बुद्धी, आपल्या कुटुंबासाठी जगतो ती प्रकृती, आणि जो फक्त केवळ समाजासाठी जगतो ती खरी संस्कृती आहे. त्यामुळे संघर्ष करताना आपले जे काही बाबासाहेबांनी पंचशील सांगितलेले आहेत सत्य, अहिंसा, प्रज्ञा, करुणाशील या विचारांचं अनुसरण करून तुम्ही संघर्ष करा असं सांगितलेलं आहे. तर तशा पद्धतीने तर हा एक संस्कार सोहळाच आहे. यामध्ये विविध व्याख्या ते बोलून आपल्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं जीवनचरित्र बाबासाहेबांचं आपल्यासमोर गायलं जातं आणि त्या पद्धतीचे आपल्याला प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळते. आणि ह्या प्रकारचे जे संस्कार सोहळे अरेंज करतात ही एक खरी देशसेवाच आहे. कारण का तर एक चिनी भाषेमध्ये म्हण आहे की तुम्हाला 1 वर्ष समाजसेवा करायची असेल तर शेती करा, 10 वर्ष समाजसेवा करायची असेल तर झाडे लावा आणि 100 वर्ष समाजसेवा करायची तर मनुष्य घडवा. कारण अशा प्रकारचे समाजसेवा
अशा प्रकारे संस्कार सोहळे अरेंज करून एक प्रकारचे हे मनुष्य घडवण्याचंच कार्य आहे. म्हणून हे जे काही आताची कमिटी आहे ते खरोखरच एक समाजसेवक आणि देशसेवकच आहे. यांचा खरोखर आम्हाला अभिमान आणि गर्व आहे, मी असं म्हणेन. तर बाबासाहेबांचे शेवटचे 2 विचार मी सांगून मी बंद करतो. तर बाबासाहेब म्हणतात की नेहमी पुस्तकं वाचा आणि त्यातून तुम्ही प्रेरणा घ्या, त्यातून तुम्हाला एक ऊर्जा आणि चैतन्य मिळतं, त्यातून तुम्ही एक प्रकारची तुमची ध्येय गाठू शकता. आणि त्या ध्येयामधून जसं एक प्रकारची कला शिका. प्रत्येकाने आपापल्या अंगामध्ये कुठली ना कुठली कला शिकली पाहिजे. कारण त्या कलेबद्दल सांगताना ते सांगतात की एखादं मधमाशाचं पोळं असतं आणि त्या मधमाशाच्या पोळ्यांना विचारलं त्या मधमाशांना की अरे बाबा कोणतरी येतं आणि तुझं पोळं घेऊन जातं सगळं आणि तू एवढं कष्ट केलेलं वाया जातं. तेव्हा मग त्यावेळेस मधमाशा म्हणतात की ही जी मध बनवण्याची कला आहे ना, जोपर्यंत माझ्याकडे तोपर्यंत मला घाबरण्याची गरज नाही. तशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीकडे जर कुठली ना कुठली कला असेल तर त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या कुटुंबामध्ये, जीवनामध्ये किती वाईट प्रसंग येऊ त्या कलेवर आपण उभारून राहू शकतो. म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एकदा एका शाळेमध्ये ते गेले, तिथं रसायनशास्त्राचा त्रास होता. ते पाठीमागे जाऊन बसले, शिक्षक शिकवत होते. पण बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान समोर आल्यानंतर त्यांचे तत्पप्प वळायला लागले. पण त्यांनी म्हणाले की मी रसायनशास्त्रामध्ये अनभिज्ञ आहे, मी अज्ञानी आहे, तुम्ही बिनधास्त व्याख्यान द्या, तुम्ही लेक्चर घ्या, मला पण त्यातून शिकायचं आहे. म्हणून अशा पद्धतीने प्रोत्साहन द्यायचे. एकदा त्यांनी असंच एक कार्यक्रमामध्ये व्याख्याता बोलवले होते, त्यांनी कलेक्टरला बोलवलं होतं आणि तो विषय होता की प्रॉब्लेम ऑफ रुपीज. तर तेव्हा देखील बाबासाहेब विद्वान जे संविधानाचे विद्वान होते त्यांच्यापुढे मी काय बोलणार असं वाटत असताना त्यांनी नक्की सांगितलं की काळजी करू नका, कारण तुम्ही एक समाजामधले विद्वान आहात, कलेक्टर आहात, तर तुम्ही एक आदर्श असल्यामुळे तुम्हाला ह्या लोकांपुढे आणलेलं आहे, तुम्ही तुमचे मत व्यक्त करा, आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. तेव्हा अशा पद्धतीनेच मला देखील इथं बोलवलं. मी राहुल यांना म्हणलं होतं तेव्हा मी इथे काय बोलणार, कारण सगळे गुरु समान माझे व्यक्ती इथं बसलेले आहेत, मी काय बोलणार. काय डॉक्टर, आपण तुमचे विचार ऐकायचे आणि तुम्ही याप्रमाणे 2 शब्द व्यक्त करावं असं त्यांनी म्हटल्यानंतर जेव्हा मी इथं आलो त्यावेळेस स्टेजवर बसलेले सगळे माझे गुरुवरी आणि गुरु प्रमाण माणसं आणि पुढे बसलेले माझे बांधव आणि आई वडिलांप्रमाणे सगळे होते. त्यामुळे मला माझ्या घरात बोलतोय असं वाटलं आणि म्हणून मी माझे 2 शब्द बाबासाहेबांच्याच विचारांमुळे मी व्यक्त करू शकलो असं मी म्हणेन. आणि मला इथं बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, ती केवळ माझीच नसून माझ्या ठिकाणची विद्वत आहे, त्याचा तो आदर, मान आणि सन्मान आहे. तर मी तथागतांच्या चरणी, बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला आरोग्य आणि ऐश्वर्य लाभो आणि आपल्याला मिळणाऱ्या आरोग्य आणि ऐश्वर्यातून आपल्या हातून समाजसेवा, कुटुंब सेवा आणि देशसेवा घडो. आजची खरोखर जयंती जर आपल्याला साजरी काय केली असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या बाबासाहेबांचे अभिमान सगळ्या विश्वाला आहे. पण आजपासून आपण शपथ घेऊ, व्यसन सोडू, आपण आपले कला चांगली अंगी बाळगू आणि आपण एक आदर्श जीवन जगू. तर अशा पद्धतीने जगलो तर बाबासाहेब आंबेडकरांना आपला अभिमान वाटावा अशा प्रकारचा जर निश्चय आज केला तर खऱ्या अर्थाने जयंती साजरी केली. एवढं बोलतो.